नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत प्रश्नावर विचार करणार आहोत. रोजच्या जगण्यातला प्रश्न आहे हा, की माणसाचं खरं भूषण काय? खरा दागिना काय असतो? फक्त सोनं, चांदी, उंची कपडे की अजून काहीतरी वेगळं? आपल्यासमोर विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं लेखन आहे आणि त्यांनी यावर खूप खोल विचार मांडलाय. त्यांनी बाह्य अलंकार आणि आंतरिक अलंकार यातला फरक खूप छान स्पष्ट केलाय. म्हणजे जगातले दागिने, कपडे, संपत्ती यांचं आकर्षण कसं तात्पुरतं असतं, पण खरं सौंदर्य हे आतून येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. चला तर मग या विचारांच्या थोडं खोलात जाऊया. अगदी बरोबर. हा फक्त वरवरचा विषय नाहीये खरं तर, हा मूल्यांचा प्रश्न आहे. लेखक आपल्याला विचार करायला लावतात की जे दिसतं ते जास्त महत्वाचं की जे खरं असतं ते. त्यांच्या मते खरी चमक, खरी किंमत ही व्यक्तीच्या गुणांमधून आणि तिच्या चारित्र्यातूनच दिसते. आणि हेच खरे अलंकार आहेत, जे कायम टिकतात. बाहेरच्या गोष्टी कशा, त्या येतात आणि जातात, पण जे आंतरिक गुण आहेत ना, त्यांचं मूल्य शाश्वत आहे. तर मग हे आंतरिक अलंकार नेमके कोणते आहेत आणि त्यांचं महत्त्व काय, हे जरा विस्ताराने बघूया आपण. हो, नक्कीच. सुरुवात करूया गुण या संकल्पनेपासून. लेखक म्हणतात की गुण हे व्यक्तिमत्वाची खरी शान आहेत, म्हणजे खरी ओळख. त्यांनी काही महत्त्वाचे गुण सांगितले आहेत, त्यावर आपण बोलूया. पहिला गुण त्यांनी सांगितलाय दयाळूपणा. म्हणजे इतरांचं दुःख, त्यांच्या वेदना समजून घेणं, सहानुभूती असणं. हो, पण म्हणजे फक्त सहानुभूती असून चालत नाही ना. दयाळूपणा म्हणजे केवळ दुसऱ्याचं दुःख ओळखणं नाही, तर त्याबद्दल काहीतरी करण्याची प्रेरणा किंवा प्रत्यक्ष कृती करणं. जगात दुःख तर खूप आहे, पण त्या दुःखाने विचलित होऊन मदतीचा हात पुढे करणं ही खरी दयाळूपणा आहे असं मला वाटतं. ही केवळ एक भावना नाहीये, तर एक सक्रिय वृत्ती आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे केवळ हळवं होणं नाही, तर सक्रियता महत्वाची. बरं, दुसरा गुण लेखक सांगतात प्रामाणिकपणा. खोटेपणाचा त्याग करणं आणि सत्याच्या मार्गावर चालणं. आजच्या जगात हे खरंच किती आव्हानात्मक वाटतं, नाही का? आव्हानात्मक तर आहेच, नक्कीच आहे. पण प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खरं बोलणं एवढंच नाहीये. आपले विचार, आपली कृती आणि आपलं बोलणं यात जेव्हा एकसारखेपणा असतो, सुसंगती असते, तेव्हा खरा प्रामाणिकपणा दिसतो. बरेचदा लोक काय करतात, सोयीस्कर सत्य सांगतात किंवा अर्धसत्य सांगतात. पण लेखक ज्या प्रामाणिकपणाबद्दल बोलतायत ना, तो जास्त व्यापक आहे. म्हणजे स्वतःशी आणि इतरांशी निष्ठावान असणं. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं, जरी ते कधीकधी कठीण असलं तरी. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता तिसरा गुण समंजसपणा. म्हणजे प्रत्येकाशी वागताना तोल सांभाळणं, समतोल राखणं. समंजसपणा हा खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा गुण आहे. याचा अर्थ फक्त रागावर काबू ठेवणं किंवा भावनेच्या भरात वाहून न जाणं एवढाच नाहीये, तर शांतपणे परिस्थितीचं विश्लेषण करण्याची क्षमता असणं. इतरांचा दृष्टिकोन समजून घेणं, त्याचा आदर करणं, मतभेद असले तरी संवाद साधायचा प्रयत्न करणं आणि म्हणजे टोकाची भूमिका न घेता कुठेतरी मध्य साधणं, हे सगळं समंजसपणात येतं. आणि हा गुण सामाजिक सलोख्यासाठी आणि नाती टिकवण्यासाठी खूप आवश्यक आहे. हो ना. अनेकदा आपण बघतो की गैरसमजातून किंवा मग टोकाच्या भूमिका घेतल्यामुळे संबंध बिघडतात. तिथे समंजसपणा खरंच खूप मदत करतो. आणि चौथा गुण लेखक सांगतात नम्रता. म्हणजे यश मिळालं तरी अहंकार येऊ न देणं. नम्रता या गुणाबद्दल पण अनेकांचा गैरसमज होतो. नम्रता म्हणजे कमीपणा घेणं नाही किंवा स्वतःला कमी लेखणं अजिबात नाही, तर आपल्या मर्यादा काय आहेत याची जाणीव असणं. आपल्या यशात इतरांचाही वाटा आहे हे मान्य करणं. आणि महत्त्वाचं म्हणजे इतरांकडून शिकायची तयारी ठेवणं. ज्ञान किंवा यश मिळाल्यावर जर आपण अहंकारी होत असू, तर ते ज्ञान कुठेतरी अपूर्ण आहे. खरी नम्रता आपल्या ज्ञानाला आणि यशाला अजून उंचीवर नेते. तुम्ही म्हणालात तसं आपल्या मर्यादांची जाणीव असणं हे किती महत्वाचं आहे, कारण अमर्याद तर कोणीच नसतं. लेखक म्हणतात की हे सगळे गुण व्यक्तीला आतल्या बाजूने श्रीमंत करतात. ही आतून श्रीमंती जी आहे ती बाहेरच्या भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी वेगळी आणि श्रेष्ठ आहे, नाही का? नक्कीच, अगदी. कारण भौतिक संपत्तीचं कसं आहे, आज आहे उद्या नाही. ती चोरीला जाऊ शकते, कमी होऊ शकते. पण गुणांची श्रीमंती, ती कोणी तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ती तुमच्यासोबत कायम राहते. उलट ती वाढत जाते अनुभवानुसार.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही श्रीमंती फक्त तुम्हाला वैयक्तिक समाधान नाही देत, तर समाजात तुम्हाला आदर आणि विश्वास मिळवून देते. लोक तुमच्या पैशाकडे बघून नाही, तर तुमच्या गुणांकडे पाहून तुमच्या जवळ येतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात. हे अगदी खरं आहे. आदराचं स्थान मिळतं हे खूप महत्वाचं आहे आजच्या जगात. तर हे झाले गुण, जे एका अर्थाने काय म्हणतात त्याला, व्यक्तिमत्वाची वीण आहेत. आता लेखकाच्या विचारातला दुसरा महत्वाचा अलंकार, तिकडे वळूया, चारित्र्य. लेखक याला विश्वासाचं भांडार म्हणतात. काय सुरेख शब्द वापरलाय. हो ना, विश्वासाचं भांडार. कारण चारित्र्य हेच आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा खरा आधार आहे. लेखक चारित्र्याची व्याख्या कशी करतात? ते म्हणतात की चारित्र्य म्हणजे फक्त समाजातली तुमची प्रतिमा किंवा रिप्युटेशन नाही आहे, तर तुमचा आतला आवाज, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची नैतिक मूल्य आणि तत्वांशी असलेली तुमची बांधिलकी. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही वर्षानुवर्षे तुमच्या प्रत्येक कृतीतून घडवत असता. आणि म्हणूनच लेखक पैसा, पदवी किंवा पद या गोष्टींना क्षणभंगूर म्हणतात, बरोबर? आज पैसा आहे, उद्या नसेल कदाचित. मोठं पद मिळालं पण ते कायम कुठे टिकतं. पण चारित्र्य, ते जर टिकवलं तर ते तुमच्यासोबत आयुष्यभर राहतं, किंबहुना तुमच्या नंतरही तुमची आठवण म्हणून जिवंत राहतं. आपला इतिहास बघा ना, अशा कितीतरी व्यक्तींच्या उदाहरणांनी भरलेला आहे, ज्यांच्याकडे कदाचित खूप संपत्ती नव्हती, मोठं पद नव्हतं, पण त्यांचं चारित्र्य इतकं उज्ज्वळ होतं, इतकं भक्कम होतं, की आजही आपण त्यांना आदराने आठवतो. आणि या उलट कितीही मोठा माणूस असला, कितीही यश मिळवलं असलं, पण जर त्याचं चारित्र्य ढासळलं तर तो लोकांच्या नजरेतून उतरतोच. हे तर आपण आजूबाजूला सतत पाहतो नाही का? खूप प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले लोक एका चुकीमुळे किंवा चारित्र्यावर काही शिंतोडे उडाल्यामुळे कसे खाली येतात. म्हणजे यश मिळवणं जेवढं महत्वाचं, त्याहून जास्त महत्वाचं ते यश नैतिकतेच्या, चारित्र्याच्या पायावर टिकवणं आहे. लेखकाचं हे निरीक्षण खूप खूप विचार करायला लावणार आहे. निश्चितच. हे आपल्याला आपल्या आयुष्यात आपण कशाला प्राधान्य देतो यावर विचार करायला भाग पाडतं. आपण कशाला जास्त महत्त्व देतो, क्षणिक दिसणाऱ्या गोष्टींना की शाश्वत मूल्यांना? आपण काय मिळवण्यासाठी धडपडतोय, फक्त पैसा आणि प्रसिद्धी की लोकांचा विश्वास आणि आदर? लेखक एका सुंदर तुलनेतून हा मुद्दा अजून स्पष्ट करतात. ते म्हणतात की दागिन्यांनी सजलेली व्यक्ती केवळ सुंदर दिसते. बरोबर, दिसते फक्त. पण गुणांनी आणि चारित्र्याने सजलेली व्यक्ती केवळ सुंदर भासत नाही, तर खऱ्या अर्थाने सुंदर असते. दिसणं आणि असणं यातला हा मूलभूत फरक आहे. दिसणं हे वरवरचं आहे, पण असणं हे आतलं आहे. खरे. अगदी नेमका शब्द वापरला, मूलभूत फरक. बाह्य अलंकार म्हणजे काय? दागिने, कपडे, मेकअप हे फक्त डोळ्यांना क्षणभर आनंद देतात, भुरळ घालतात. पण आंतरिक अलंकार म्हणजे हे गुण आणि चारित्र्य हे थेट माणसाच्या हृदयाला स्पर्श करतात, मन जिंकून घेतात. बाह्य सौंदर्य कसं, ते काळानुसार कमी होऊ शकतं, त्यावर वेळेचा परिणाम होतो. पण गुणांनी आणि चारित्र्याने येणारं सौंदर्य ते कालातीत आहे. ते अनुभवाने, वयाने अधिक परिपक्व होत जातं, अधिक प्रभावी होत जातं. म्हणजे जसं एखादं सोनं वापरलं की काळवंडू शकतं, त्याची चमक कमी होऊ शकते. पण प्रामाणिकपणा, दयाळूपणा या गुणांची चमक कधीच कमी होत नाही. उलट कठीण प्रसंगात ती अजून उजळून निघते. उत्तम उदाहरण दिलीत. आणि चारित्र्य म्हणजे जणू काही त्या गुणांच्या दागिन्याला नैतिक मूल्यांचं कोंदण आहे. नुसते गुण असून चालत नाहीत, ते गुण सातत्याने आपल्या वागण्यात आणणं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी ठाम राहणं, हे चारित्र्य घडवतं. केवळ दागिने घालून कुणी महान होत नाही, पण चारित्र्यवान व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत अगदी काहीही नसताना सुद्धा आपली किंमत टिकवून ठेवते. तर या सगळ्या चर्चेचा आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे गुण आणि चारित्र्य हेच माणसाचे खरे, शाश्वत आणि अमूल्य अलंकार आहेत. बाकी सगळे अलंकार क्षणभंगूर आहेत. म्हणून केवळ बाहेरच्या गोष्टी जमवण्यापेक्षा चांगले गुण अंगी बाणवणं आणि आपलं चारित्र्य जपणं यावर जास्त लक्ष द्यायला हवं. हा विचार केवळ तात्विक नाहीये, तर अत्यंत व्यावहारिक आहे, आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे. हो, हा निष्कर्ष मतमका आहेच, पण मला वाटतं हा विचार इथेच थांबायला नको. लेखकाने आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे तर सांगितलं, पण यावर विचार करताना एक साहजिक प्रश्न मनात येतो, जो कदाचित लेखकाने अनुत्तरित ठेवलाय, म्हणजे आपल्याला विचार करायला जागा ठेवली आहे. अच्छा,
कोणता प्रश्न आहे तो? प्रश्न हा आहे की बाह्य अलंकार मिळवणं ते तुलनेनं सोपं असू शकतं. बाजारात जाऊन खरेदी करता येतं, पैसे असले की मिळवता येतं. पण हे आंतरिक अलंकार म्हणजे दयाळूपणा, प्रामाणिकपणा, समंजसपणा, नम्रता आणि यातून घडणारं चारित्र्य हे जाणीवपूर्वक कसे जोपासायचे हे काही असं बाजारात विकत मिळत नाही. खरे, हे गुण मिळवणं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ते टिकवणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे असं वाटतं. यावर सतत काम करावं लागतं. अगदी बरोबर. कारण मोह, आव्हानं, कठीण प्रसंग हे आयुष्यात सतत येत राहतात. अशा वेळी आपल्या मूल्यांवर ठाम राहणं, आपल्या गुणांना धक्का लागू न देणं हे कसं साधायचं? यासाठी केवळ इच्छा असून नाही चालणार, तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कदाचित त्यासाठी सतत आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. स्वतःच्या चुकांमधून शिकणं महत्वाचं आहे. काय वाटतं? मला वाटतं यात चांगल्या लोकांचा सहवास महत्वाचा आहे, योग्य आदर्श डोळ्यासमोर ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या छोट्या रोजच्या प्रसंगांमध्ये सुद्धा नैतिक निवड करत राहणं, त्याचा सराव करणं. जसं आपण व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवतो, तसंच नैतिक मूल्यांचा सराव करून मन आणि चारित्र्य सुदृढ ठेवावं लागतं, असं म्हणू शकतो का? बरोबर, अगदी बरोबर. ही साधनाच आहे खरं तर, जी आयुष्यभर करावी लागते. हे गुण एकदा मिळवले की झालं, काम संपलं असं नाहीये. ते रोजच्या जगण्यात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक कृतीत दिसायला हवेत, प्रतिबिंबित व्हायला हवेत. आणि हे कसं करायचं याचे मार्ग कदाचित प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या विचारातून शोधावे लागतील. लेखकाने आपल्याला दिशा दाखवली आहे, पण त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी आपली आहे. नक्कीच. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून मिळालेला हा विचार की खरे अलंकार कोणते हा केवळ ऐकून सोडून देण्यासारखा नाही, तर आपल्या जगण्याचा, आपल्या असण्याचा एक अविभाज्य भाग कसा बनवता येईल यावर नक्कीच विचार करायला लावणार आहे. हाच विचार घेऊन आज आपण इथे थांबूया.